एकमेकांचे पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना भाजपमध्ये तापलेले वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरून शांत झाले असतानाच या मुद्द्यावर पुन्हा एकदा कल्याणात हे दोन्ही पक्ष समोरासमोर आले आहेत। यावेळी त्यांच्यातील नाराजगीला निमित्त ठरले आहे। माजी नगरसेवक अरुण गीत आणि त्यांच्या भगिनी वंदना गीत यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केलेला प्रवेश। भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा अलिखित करार झालेला असतानाही गीत यांचा प्रवेश कसा काय करून घेतला, असा सवाल पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे। काही आठवड्यापूर्वी एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये वातावरण चांगलेच तापले होते, ज्याचे पडसाद थेट दिल्लीमध्येही उमटलेले दिसून आले। त्यानंतर मग दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आल्यानंतर हे ताणले गेलेले संबंध निवळले होते। मात्र हा शमलेला वाद आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील वरिष्ठ नगरसेवक अरुण गीत आणि त्यांच्या भगिनी वंदना गीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहितीही दिली आहे। मात्र गीत बंधू भगिनींच्या या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर भाजपाकडून तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली आहे। कल्याण पश्चिम येथील भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेच्या या दुहेरी भूमिकेबाबत विरोध व्यक्त केला आहे। एकमेकांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते न घेण्याचा अलिखित करार दोन्ही पक्षांमध्ये झाल्याची आठवणही पवार यांनी यावेळी करून दिली आहे। तसेच आमच्याकडेही शिवसेनेचे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरचे अनेक नगरसेवक प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। शिवसेनेकडून अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जाणार असेल तर आम्हीही मग आमची भूमिका बदलावी लागेल, असा तीव्र शब्दात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेला बीजेपीमध्ये ज्या अपक्ष नगरसेवकाने प्रवेश केला होता ते भारतीय जनता पार्टीचे रितसर मेंबर झाले होते। त्यांना भारतीय जनता पार्टीचं त्यांना आणि त्यांच्या बहिणीला तिकीट जाहीर झालं होतं। अशा पार्श्वभूमीवरती काल स्वतः शिंदे साहेबांनी अरुण गीत आणि त्यांची बहीण यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि नियम ठरवले यांनीच आणि नियम देखील मोडतात स्वतः। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मागे खूप लोक आज शिवसेनेतली जी इच्छुक आहेत प्रवेश करण्याकरता, सगळ्यांना आम्ही नाही सांगितलं, सगळ्यांना थांबवून ठेवलेलं आहे। अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अनेक नगरसेवक पण आहेत शिवसेनेचे की जे प्रवेश करण्याकरता उत्सुक आहेत। पण असं युतीमध्ये ठरलेलं आहे की एकमेकांचे घेऊ नये आणि युती होणार आहे, 100% युती होणार आहे। अशा प्रकारचे संकेत स्वतः शिंदे साहेबांनी, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी स्वतः मीडियाच्या मार्फत सर्वांना सांगितलेलं आहे। अशा पार्श्वभूमीवरती असं लक्षात येतं की शिवसेनेला भाजपवर युती करायची नाही आहे। एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा, भाजपमध्ये ज्यांनी नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, हे अत्यंत योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीकडे नेत्यांकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि अशा प्रकारे युती जर का करायची असेल तर ही चुकीची घटना घडली नाही पाहिजे, अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भाजपच्या ही भूमिका आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।